नमस्कार सर्वांचे. आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. आपण आपल्या या आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती लेक्चरमध्ये आपण व्याकरणची सिरीज सुरू केलेली आहे. ती आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. व्याकरण प्रत्येक स्पर्धा परीक्षा म्हटलं की व्याकरण हे आलंच आणि ते तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग आपण बेसिक पासून व्याकरण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच आपण या अगोदर प्रयोग मध्ये काय पाहिलं आहे, मग प्रयोगाचे प्रकार पाहिले आहेत. प्रयोगाचे प्रकार किती पडतात, तर मग 3 पडतात. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. तर विद्यार्थ्यांनो, आपण हे तिन्ही प्रकार आपल्या लेक्चर मध्ये मागील पाहिले आहेत. ते तुम्ही जर पाहिले नसतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही ते लिंक वरून जॉईन करून पाहू शकता. तसेच प्रयोगाचे उपप्रकार घ्यायचे राहिले आहेत आपले. मग कर्तरी प्रयोगाचे आणि कर्मणी प्रयोगाचे आपण उपप्रकार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया कर्तरी प्रयोग. मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय? कर्त्याला प्रत्यय नसतो, त्याला आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो. तर कर्माला प्रत्यय असतो. कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं? कर्माला प्रत्यय असतो, कर्त्याला प्रत्यय नसतो. प्रत्यय म्हणजे शब्दाच्या पुढे लागणारा प्रत्यय, त्याला आपण त्याला प्रत्यय असे म्हणतो. मग कर्तरी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय असतो. मग कर्ता, कर्म आणि क्रियापद हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते देखील आपल्याला वाक्यातील ओळखता आलं पाहिजे. हे पहा, प्रयोग हा घटक काही इतकाही अवघड नाहीये. फक्त त्यामध्ये आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे ओळखता येणंही गरजेचं आहे. तर तुम्हाला जर कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता येत नसेल तर आपल्या मागील व्हिडिओ तुम्ही लेक्चर नक्की पहा, म्हणजे तुमचा तोही डाऊट क्लिअर होईल. तरी देखील मी तुम्हाला थोडंसं त्याबद्दल सांगेल. कर्ता, क्रिया करणारा हा कर्ता असतो, क्रिया घडवून आणणारा हा कर्ता असतो. कर्म, कर्त्याची क्रिया सोसणारे किंवा कर्म म्हणजे भोगणारे, कर्त्याची क्रिया कर्मावर घडते त्याला आपण कर्म असे म्हणतो. आणि क्रियापद, क्रियापद म्हणजे काय? मग वाक्याचा अर्थ आणि वाक्याचा शेवट पूर्ण करणारे म्हणजेच क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद असते. तर मग कर्तरी प्रयोग हे तर आपण मागील लेक्चर मध्ये सर्व पाहिलेच आहे, त्याची व्याख्या पाहिली आहे, त्याची उदाहरणे देखील पाहिली आहेत. मग कर्माला प्रत्यय असतो, तर आपण त्याचे उपप्रकार पाहूया. मग कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार किती पडतात? 2 पडतात. सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. मग सकर्मक म्हणजे काय? याच्यावरून एकच लक्षात ठेवायचं, सहकर्म म्हणजे कर्मासहित. ही आपली ट्रिक आहे की आपण या शब्दांवरूनच व्याख्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग सकर्मक म्हणजे कर्मासहित. ज्या कर्तरी प्रयोगातील वाक्यात कर्म आलेले असते त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्म आलेलं आहे, काहीतरी काम आहे, क्रिया आहे, काहीतरी क्रिया घडलेली आहे, त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतो. मग मांजर उंदराला पकडते. मांजर काय करत आहे? उंदराला पकडत आहे. मग या वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता येतं का? चला तर पाहूया. मांजर ही काय आहे? मग कर्ता आहे. उंदराला हे काय आहे? कर्म आहे. आणि पकडते हे काय आहे? तर वाक्याचा अर्थ. इथून इकडेच वाक्य घेतलं मांजर उंदराला, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही. मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे आणि शेवट करणारे म्हणजेच पकडते. मग मांजर उंदराला पकडते. मग आता आपल्याला हे वाक्य ओळखायचं आहे कोणत्या प्रयोगाचं आहे ते. आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तर ओळखलं. चला तर मग आता आपलं हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे, पण याची ट्रिक काय आहे? तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. मग चला तर पहा, कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. तर उंदीर हा एक शब्द आहे, परंतु ला हा त्याला प्रत्यय जोडून आलेला आहे, म्हणून हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. अगोदर ते वाक्य पाहायचं की कोणत्या प्रयोगाचं आहे आणि नंतर मग त्याचा उपप्रकार जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला असेल तर मग त्याच्यातून पाहायचं की ते सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे की अकर्मक
कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. चला तर उदाहरण दुसरं पाहूया. राम बैलाला मारतो. राम काय करत आहे? बैलाला मारतो. कर्ता कर्म क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारं आणि शेवट करणारं. मग राम, राम हा कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. बैलाला ला आहे, प्रत्यय आलेला आहे. इथं देखील ला हा प्रत्यय आलेला आहे. आणि पुढील उदाहरण आहे अर्णव पुस्तक वाचतो. अर्णव पुस्तक वाचतो. अर्णव पुस्तक वाचतो. मग याच्यामध्ये देखील काय आहे? अर्णव हा कर्ता आहे, पुस्तक हे कर्म आहे आणि वाचतो हे क्रियापद आहे. हे देखील कर्तरी प्रयोगा सकर्मक कर्तरी प्रयोगाचंच उदाहरण आहे. चला तर याच्यातील आता दुसरा उपप्रकार पाहणार आहोत आपण लगेच. हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. इथे आपले हे पुस्तके होईल. काय होईल? अर्णव पुस्तके वाचतो. के हा प्रत्यय आलेला आहे म्हणून मग हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. चला तर मग कर्तरी प्रयोगाचा दुसरा उपप्रकार आहे तो आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. मग अकर्मक म्हणजे काय? अकर्मक म्हणजे काहीही काम नाही. अकर्म म्हणजे काहीही काम नाही. ज्या कर्तरी प्रयोगातील वाक्यात कर्म आलेले नसते, कर्म आलेले नसते त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. ज्या कर्तरी प्रयोगातील वाक्यात कर्म आलेले नसते त्याला आपण काय म्हणतो? अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. चला तर पाहूया उदाहरण. पक्षी आकाशात उडाले. पक्षी काय झाले? आकाशात उडाले. काय कर्म आहे का याच्यामध्ये? नाही. दुसरं आहे दादाचे पुस्तक काल हरवले. हरवण्याची क्रिया घडलेली आहे पण काय कार्य आहे का? कर्म आहे का? नाही. नंबर 3 सर्व कावळे उडाले. हे देखील अकर्मक कर्तरी प्रयोगाचंच उदाहरण आहे. पडले, हरवले, रडले, हसले हे क्रियापद शेवटी आले की ते समजायचं अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. चला तर मग आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आपण कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा. शिकवलेलं समजत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करत जा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणखीन मी आपल्या आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती टाकत जाईल. तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.